नमस्कार माझी इयत्ता 7वीच्या मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? छान राहा. आपण 15व्या प्रकरणाला सुरुवात केली आहे. 15वे प्रकरण आहे सांख्यिकी. यातील पहिला भाग आपला पूर्ण झालेला आहे. आज आपण पाहणार आहोत भाग क्रमांक 2 15.2 मध्ये सराव संच 54 सोडवणार आहोत. चला तर मग आपण सर्वांनी मिळून सोडवूया सराव संच 54. प्रश्न पहिला आहे, एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची सरासरी काढा. तर पावसाची सरासरी काढायची आहे. इथं किती मिलीमीटर पाऊस पडलाय ते दिलेलं आहे. 9, 11, 8, 20, 10, 16 आणि 12. चला तर पावसाची आपण सरासरी काढूया. चला सोडवूया उदाहरण. आठवड्याची पावसाची सरासरी काढूया. सरासरी बरोबर दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. हे सूत्र मी लिहिलेलं आहे पहिल्या उदाहरणात. पहा, एकूण 7 दिवसांची पडलेली पावसाची सरासरीची बेरीज करतोय. मिलीमीटरमध्ये माप आहेत. 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12. एकूण प्राप्तांक 1 2 3 4 5 6 7. एकूण 7 दिवस आहेत. या सर्व अंकांची बेरीज करू. 20 + 20 40 50, 12 + 8 20 50 70 आणि 16 86. 86 भागिले 7. 86ला आपण 7ने भाग देऊ आणि भाग दिल्यानंतर आपण मिलीमीटरमध्ये लिहूया. 86 भागिले 7, 7 × 7, 7 × 2 = 14, दशांश चिन्ह देऊन 1 0 वाढवला, 7 2 = 14, 6 उरले, 0 दिला, 7 8 56, पुन्हा 4 उरले, पुन्हा 0 दिला, 7 5 35, बाकी उरली 5. 5 पेक्षा जास्त संख्या आली वरती तर आपण 1 वाढवतो आधीच्या याच्यामध्ये. 12.29 मिलीमीटर. म्हणजे आठवड्याची सरासरी पावसाची आहे. एका आठवड्यात सरासरी 12.29 मिलीमीटर पाऊस पडला. पुढे प्रश्न दुसरा. शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपल्या खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री रुपये 960, 830, 945, 800, 847, 970 याप्रमाणे आहे. तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली? एका तासाला सरासरी किती विक्री झाली आपण काढूया. एका तासात झालेल्या विक्रीची सरासरी काढूया. सरासरी बरोबर 6 तासात झालेल्या विक्रींची बेरीज भागिले एकूण तास. आता आपण दिलेल्या सर्व संख्या लिहून घेऊ. 960, पहिल्या तासात 960 रुपये, दुसऱ्या तासात 830 रुपये, तिसऱ्या तासात 945, चौथ्या तासात 800, पाचव्या तासात 847 आणि 6व्या तासात 970 रुपयाची विक्री झाली. एकूण तास आहेत 6. या सर्व अंकांची बेरीज करूया आपण आणि त्यांच्या बेरजेला 6ने भाग देऊ. 5352 बेरीज झाली आहे. त्याला आपण 6ने भाग देऊ म्हणजे एका तासात झालेली सरासरी विक्री आपल्याला मिळेल. 5352 भागिले 6. 6 × 8 = 48, 5 उरले, 6 9 54, 1 उरले, वरून घेतला 2, 6 2 12. भागाकार आलाय 892 रुपये. म्हणजे सरासरी आली आहे 892 रुपये. उत्तर कसं लिहायचे पहा. स्वयंसिद्धा महिला बचत गटाची ताशी सरासरी 892 रुपये विक्री झाली. प्रश्न तिसरा. विदर्भात 5 वर्षात पडलेल्या पावसाची नोंद
खाली दाखवलेली आहे त्यावरून पावसाची 5 वर्षातील सरासरी काढा. विदर्भात पाऊस खूप कमी पडतो. 5 वर्षात पडलेले पाऊस दिलेला आहे 900 मिलीमीटर, 650 मिलीमीटर, 450 मिलीमीटर, 733 मिलीमीटर आणि 400 मिलीमीटर. तर सरासरी काढताना या सर्व पावसाच्या नोंदीची बेरीज करायची आणि 5ने भाग द्यायचा. सरासरी काढूया. विदर्भात 5 वर्षात पडलेल्या पावसाची सरासरी काढूया. सरासरी बरोबर 5 वर्षात पडलेल्या पावसाची बेरीज. एकूण वर्ष किती वर्ष आहेत ते एकूण वर्ष लिहायचे. 5 संख्या लिहून घेऊ. पहिल्या वर्षी 900 मिलीमीटर, दुसऱ्या वर्षी 650 मिलीमीटर, तिसऱ्या वर्षी 450 मिलीमीटर, चौथ्या वर्षी 733 मिलीमीटर, 5व्या वर्षी 400 मिलीमीटर. एकूण वर्ष आहेत 5. सर्व अंकांची बेरीज करू. 1 स्थानी 3, 5 आणि 3 8 आणि 5 13, 1, 5 आणि 7 12 आणि 4 16, 6 22, 22 आणि 9 31. 3133 भागिले 5. 3133 ला 5 ने भाग देऊया. 5 36 वरून घेतला 3, 5 2 10, बाकी उरले 3, वरून घेतलं 3, 5 36. तर बाकी 3 उरले. दशांश चिन्ह देऊन 1 0 वाढवूया. 5 36 भागाकार आलाय 626.6 मिलीमीटर इतका. म्हणजे विदर्भात 5 वर्षात पडलेल्या पावसाची सरासरी आहे 626.6 मिलीमीटर. 626.6 मिलीमीटर सरासरी पाऊस पडला. प्रश्न 4. एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने किलोग्रॅममध्ये खाली दिलेली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा. पोत्यांची वजने आहेत 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2 आणि 48.8. चला तर आपण सरासरी काढूया. पशुखाद्याच्या पोत्यांचे सरासरी वजन काढूया. सरासरी बरोबर पोत्यांच्या वजनांची बेरीज भागिले एकूण पोती. तर एकूण पोती किती आहेत त्यांची आपण बेरीज करूया. एकूण 8 पोती आहेत. 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2 आणि 48.8. 49.2 आणि 48.8. एकूण 8 पोती आहेत म्हणून 8 ने भाग देऊ. बेरीज करताना एकदम एवढ्या अंकांची बेरीज न करता आपण 4-4 अंक एकत्र घेऊन बेरीज करूया. 49.8, 49.7, 49.5, 49.3 आणि पुढचे 4 अंक 4 संख्या लिहून घेऊ. 50.0 लिहिलं कारण दशांश चिन्ह नव्हतं म्हणून. सर्वांची बेरीज करू. पहिल्या 4 अंकांची बेरीज झाली 198.3. पुढच्या 4 अंकांची बेरीज पहा. 7 आणि 4 11 आणि 4 15 आणि 4 19. 196.9. 196 पहिल्या ह्याच्यात मिळवूया. 196.9. 9 3 12 चालेल 1. 7 8 15 चालेल 1. 9 9 18 1 19. 395.2 म्हणजे 8 अंकांची बेरीज झाली 395.2. याला आपण 8 ने भाग देऊया. 395.2 ला 8 ने भाग देऊ. पहा मुद्दामून सर्व क्रिया करून दाखवते की जेणेकरून तुम्हाला कशी कच्ची क्रिया करायची ते कळेल. 8 चौक 32, 9 2 गेले 7, वरून घेतलं 5, 8 9 72, बाकी उरले 3. दशांश चिन्ह
भागाकाराच्या जागी लिहू. वरून घेतला 2, 8 चौक 32. 32मधनं 32 गेले 0, 49.4 किलोग्रॅम. म्हणजे पशुखाद्याच्या पोत्याचे सरासरी वजन आहे 49.4 किलोग्रॅम. उत्तर लिहायचे पुन्हा खाली. पशुखाद्याच्या पोत्यांचे सरासरी वजन 49.4 किलोग्रॅम इतके आहे. तर अशा प्रकारे सराव संच 54मध्ये एकूण 4 उदाहरणं दिली आहेत. आज आपण सरासरी काढण्याची उदाहरणे पाहिलेली आहे. सराव संच 54 आपल्या वहीत सोडवा, उदाहरणांचा सराव करा. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. गणित हा आपला आयुष्यभराचा मित्र असतो. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी गणिताची आवश्यकता असते.